नमस्कार, सी न्यूज़ भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में शुरुआत होगी अमरावती से, जहां पर जिला परिषद के उप मुख्यमंत्री अधिकारी ने टबलार ग्राम पंचायत के ग्राम सचिव के खिलाफ अनुशासन और निलंबन के आदेश दिए हैं। क्या है पूरा मामला, देखिए इस रिपोर्ट में। अचलपुर तहसील क्षेत्र में आने वाले ग्राम टबलार के ग्राम सेवक के खिलाफ अनुशासन और निलंबन का आदेश अमरावती जिला परिषद के उप मुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस ने जारी किया है। ग्राम टबलार क्षेत्र अंतर्गत आने वाले किरण पाटिल चित्रकार इनकी जमीन क्रमांक 420 और 421 में तकरीबन 1221.17 चौरस फुट जगह पर सरकारी सड़क का निर्माण कार्य किया गया था। इस अतिक्रमण को लेकर शिकायतकर्ता ने उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद अमरावती को शिकायत सौंपी थी। शिकायत मिलते ही उप मुख्य कार्यकारी अधिकारी ने समूह अधिकारी को मामले की जांच करके तत्काल अतिक्रमण निकालने के आदेश दिए थे, लेकिन टबलार ग्राम के सचिव अजय अंबादास देशमुख ने अनुशासन का पालन नहीं करने की वजह से और कार्यवाही में लेट लतीफी की वजह से उप मुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी ने अनुशासन का पालन नहीं बरतने वाले ग्राम सचिव के खिलाफ निलंबन के आदेश दिए हैं। इस पूरे मामले की जांच उप मुख्य कार्यकारी कर रहे हैं। इस मामले की जानकारी शिकायतकर्ता इमरान पठान इन्होंने मीडिया को दी है। अमरावती से सी न्यूज़ संवाददाता जुनैद अहमद की रिपोर्ट। रुक करेंगे कल्याण की ओर, जहां पर शिवसेना ठाकरे गुट के प्रमुख दीपेश मात्रे ने मलंगड़ यात्रा में शामिल होकर सभी मान्यवरों का आभार माना। देखिए। शिवसेना ठाकरे गुट कल्याण जिला प्रमुख दीपेश मात्रे ने आज मलंगड़ यात्रा में शामिल होकर सभी मान्यवरों का आभार माना। इस अवसर पर शिवसेना विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, पूर्व सांसद राजन विचारे, ठाणे जिला प्रमुख केदार दिघे समेत बड़ी पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। बघा, आज सगळे जुने शिवसैनिक तुम्हाला या निष्ठावंतांच्या मंडपामध्ये दिसतील। शिवसैनिक आणि दिघे साहेब हे नातं खूप जुनं आहे आणि दिघे साहेबांनी सुरू केलेलं हे आंदोलन आणि त्याला पुढे नेण्याचं काम आमचे सर्व शिवसैनिक मिळून करतायत। गेल्या अनेक वर्षापासून असं आपण बघत असाल, ते आंदोलनाला जागरूक ठेवण्याचं काम शिवसैनिकांनी केलं। पण आज ज्यांची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, सर्वकडे त्यांचीच सत्ता आहे, तरीही मलंगडाला मुक्ती मिळत नाही। शब्द देऊन आपला शब्द न पाळत नाही, त्याच्यामुळे हे मोठं दुर्दैव हिंदुत्वाचं आहे आणि खरं हिंदुत्व यांचं तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा या मलंगडाला मुक्ती मिळेल। आणि हा लढा आम्ही शेवटपर्यंत असाच जागरूक ठेवणार आणि असाच लढत राहणार। कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। आगे फिर कल्याण का ही जिक्र होगा, जहां माघी पूर्णिमा के अवसर पर शिंदे गुट के पदाधिकारियों ने मलंगड़ यात्रा की शुरुआत की। देखिए। हर साल की तरह इस साल भी शिंदे गुट की ओर से माघी पूर्णिमा के अवसर पर हाजी मलंग दरगाह पर मलंग मुक्ति और चलो मलंगड़ के जय मां घोषणा से आज शिंदे गुट के पदाधिकारी ने मलंगड़ यात्रा की शुरुआत की। इस अवसर पर शिंदे गुट के कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे, कल्याण ग्रामीण विधायक राजेश मोरे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटिल ने अपने मत साझा किए। इस अवसर पर शिंदे अच्छा के भी सभी शिव सैनिक पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेला मलंगनाथांचा उत्सव असतो। हिंदूंची वैवाट हीच मलंगमुक्तीची पहाट। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे माननीय मोहनदादा गोखले आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेलं हे मलंगमुक्तीचं आंदोलन आणि दिघे साहेबांच्या नंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। हिंदूंची वैवाट, हिंदू पुजारी, हिंदू भोई, पालखीला मशाल धरणारे हिंदू, सर्व परंपरा, गंधलेपन हिंदूंचं, अशा सर्व परिस्थितीमध्ये हे देवस्थान हिंदूंचं असताना त्यावर अतिक्रमण होत आहे। खोटे दाखले देऊन न्यायालयीन लढा सुरू आहे। या न्यायालयीन लढ्यामध्ये कल्याणचं कोर्ट असेल, ठाण्याचं कोर्ट असेल, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या सर्व कोर्टांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। परंतु त्याचबरोबर आमची ही वहिवाट आहे, आमचा हा हक्क आहे, तो शाबूत राखण्यासाठी
मलंगगडावरती या ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातून भाविक येत असतात आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा अव्याहतपणे सुरू आहे. निश्चितपणे उत्स्फूर्तपणे दिघे साहेबांच्या आदेशाप्रमाणे हा मलंगड मुक्तीचा लढा सुरू आहे आणि यामध्ये अनेक आठवणी आहेत. आता फ्युनिक्युलर सुरू होण्याच्या जवळपास वेळ आलेली आहे, परंतु गडावर चढून जाणं हा एक त्यावेळेचा उत्साहाचा वातावरण असलेला भाग असला तरी शिंदेसाहेब गडावरून जाऊन दुपारी संध्याकाळी खाली उतरले आणि दिघे साहेब संध्याकाळी वरती रात्री 12च्या पालखीला जात असत. त्यांनी दिघे साहेब बोलले, एकनाथ काय करतो, तुला वरती जाऊन आलो, चल परत माझ्याबरोबर. आणि शिंदे साहेबांना परत गडावर जावं लागलं. मागील अनेक वर्षापासून हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मलंग मच्छिंद्रनाथाच्या मुक्तीचा लढा सुरू आहे आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा लढा अविरत सुरू आहे. आपल्या सर्वांना माहित असेल, वरती अनेक ऐतिहासिक दाखले आहेत ज्याच्या माध्यमातून निदर्शनं देतं की वरती जी समाधी आहे ती मलंग मच्छिंद्रनाथांची समाधी आहे, परंतु काही क्लेमच्या लोकांनी त्याच्यावरती ताबा घेतलेला आहे आणि ज्याप्रमाणे अयोध्येतील राम मंदिराचा लढा यशस्वी झाला, माननीय न्यायालयाच्या माध्यमातून तिथे भव्य राम मंदिर बांधला गेला, दुर्गाडी किल्ला मुक्त झाला, त्याच धर्तीवरती आता येणाऱ्या काळामध्ये मलंगड सुद्धा मुक्त होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या कामात सरकार जोरात तयारीमध्ये आहे. नक्कीच हा वाद लवकर सुटेल. तुम्ही बघितलं असेल, देशाचा जो राम मंदिराचा प्रश्न होता तोही 500 वर्ष आपला सुटला नव्हता, पण मोदी साहेबांच्या माध्यमातून एक राम मंदिराचा प्रश्न सुटला. त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली एक समाधी आहे अफजल खानाची अनधिकृत, तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आत्ताच या महिन्याभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर असंही जाहीर केलं. आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तीगड, आता तोही लवकर होईल. तत्कालीन मुख्यमंत्री आणि कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। बात होगी पुणे की, जहां पर फर्जी इंजन ऑयल बनाने वाले 2 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। देखिए क्या है पूरा मामला। हीरो कंपनी के इंजन ऑयल जैसे दिखने वाले फर्जी हीरो इंजन ऑयल बनाकर बेचने वाले 2 लोगों को पुणे शहर पुलिस के अपराध शाखा यूनिट 5 ने हिरासत में ले लिया है। हटपसंडी ताहिर पुनावाला और वाघोली से जावेद खान को हिरासत में लेकर उनकी दुकान से फर्जी हीरो इंजन ऑयल और बनाने की सामग्री कुल मिलाकर 3,11,000 रुपयों का सामान जब्त किया है। ये कार्रवाई अपर पुलिस आयुक्त शैलेश बलकवड़े, उपायुक्त निखिल पिंगले के मार्गदर्शन में अपराध शाखा यूनिट 5 के अधिकारियों और कर्मचारियों ने की। पुणे से सी न्यूज़ संवाददाता विपुल साठे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।